ये भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य मुक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांचे मधुर नामाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 22 मे 2024. त्यांची प्रतिमैत. मग देव म्हणाला, आपण आपल्या प्रतिरूपानुसार मनुष्य घडवूया. उत्पत्ती 1 अध्याय 36 वचन. मनुष्याच्या निर्मिती बद्दल काही संभाव्य प्रश्नांचा विचार करा. देवाने माणसाची निर्मिती कशी केली? त्याच्याकडे संदर्भाचा मुद्दा काय होता? त्याला कोणाकडून सल्ला मिळाला? निर्मितीसाठी आदर्श कोण होता? माणसाने नेमके कसे यावे अशी त्याची इच्छा होती. देवाने माणसाची निर्मिती केली का? जसे सुतार सर्व भाग बनवतो आणि शेवटी फर्निचर बनवतो, किंवा त्याला एक शिल्पकार आवडला, त्याने त्याला पाहिजे असलेल्या प्रतिमेत चित्र करून गडगडाची मोठ्या तुकड्यातून माणूस घडवला, हे यापैकी काहीही नव्हते. प्रभू देवाने मनुष्याला त्याच्या स्वतःच्या प्रतिमेत आणि प्रतिरूपात निर्माण केले, आणि त्याने मनुष्याला इतर सर्व प्राण्यांपेक्षा त्याच्याशी सहवास करण्याची महान विशेष अधिकार दिला. परमेश्वराने निर्माण केलेल्या माणसावर असीम प्रेम होते. पवित्र शास्त्र म्हणते, म्हणून देवाने मनुष्याला स्वतःच्या प्रतिरूपात निर्माण केले. देवाची प्रतिमेत त्याने त्याला निर्माण केले. उत्पत्ती 1 अध्याय 27 वचन. आणि त्याची असीम प्रेमात देवाने त्यांना आशीर्वाद दिला. उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन. मनुष्याला इतर सर्व प्राण्यांवर अधिकार प्रदान करणे देवाचे मनुष्यावरील विपुल प्रेम दर्शवते. मग देवाने त्यांना आशीर्वाद दिला, आणि देव त्यांना म्हणाला, फलदू द्या आणि गुणाकार यावा. पृथ्वी भरा आणि तिला वश करा. समुद्रातील माशांवर, हवेतील पक्ष्यांवर आणि पृथ्वीवर गिरणाऱ्या सर्व सजीवांवर प्रभुत्व मिळवा. उत्पत्ती 1 अध्याय 28 वचन. तुमचा जन्म सत्ता गाजवण्यासाठी झाला आहे आणि सर्व प्राण्यांना वश करण्यासाठी. तुम्हाला फलदायी आणि गुणाकार करण्याची आज्ञा आहे. तुम्ही विचार कराल की देवाने तुम्हाला किती उच्च स्थान दिले आहे, आणि त्यासाठी त्याची स्तुती कराल. इब्रियच्या पुस्तकाचा लेखक याविषयी पुढीलप्रमाणे म्हणतो, तुम्ही त्याला देवदूतांपेक्षा थोडे कमी केले आहे. तू त्याला गौरव आणि सन्मानाचा मुकुट घातला आहेस, आणि त्याला तुझ्या हातांनी बनवलेल्या कृत्यावर नियुक्त केले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेवले आहेस. इब्री 2 अध्याय 7 आणि 8 वचन. देवाने माणसाला असे वर्चस्व आणि अधिकार का दिले आहेत? देवाची मानवावरील विपुल प्रेमामागील रहस्य काय आहे? कारण त्याला मानवजातीला इतर सर्व प्राण्यांपेक्षा वरचे स्थान द्यायचे होते, आणि त्याने स्वतःची मुले म्हणून स्थापित करणे. जेव्हा जेव्हा परमेश्वर तुमच्याकडे पाहतो, तेव्हा त्याला तुमच्याकडून एक अपेक्षा असते, हे लोक मी माझ्यासाठी तयार केले आहेत, ते माझी स्तुती करतील. येसाया 43 अध्याय 21 वचन. देवाची मुलांनो, तुम्हाला परमेश्वराची स्तुती करण्यासाठी बोलावले आहे. जेव्हा तुम्ही त्याची स्तुती करत आणि त्याच्याशी सहवास साधता, तेव्हा तुम्हाला सर्व वर्चस्व आणि अधिकार प्राप्त होतील. म्हणून त्या वर्चस्वाचा दावा करा आणि देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व अधिकारातून तुमचे जीवन जगा. पुढील चिंतनासाठी वचन. मी प्रभूला नेहमी आशीर्वाद देईन, त्याची स्तुती नित्य माझ्या मुखात राहील. स्तोत्र 34 अध्याय 1 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी 1 इतिहास 16 अध्याय
18वा अध्याय. संध्याकाळी जॉन 7वा अध्याय 28व्या वचन से 53वां वचन. धन्यवाद.